तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके बोलतायत, आपण थेट पाहूयात। हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये। देवेंद्र फडणवीसांना सांगणे, फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही 1 लाख उद्योग दिले, ज्यांना कर्ज दिले, ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनीच जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच 1 लाख उद्योजकांनी ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले, प्रवीण दरेकर 5,500 कोटी रुपये तुम्ही व्याज भरता, त्याच चेल्याचं पाठवणे जरांगेच्या गळ्यामध्ये माळा घालतायत। फडणवीस साहेब खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल। नका आमची बाजू घेऊ, पण संविधानाची भाषा घ्या, कायद्याची भाषा घ्या, हे वास्तव बोलावं लागेल। महाज्योतीला हजारो कोटीचा निधी, सारथीला 10 पट निधी, या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत। पंचायत राज गेलंय, अनेक गोष्टी आहेत। जरांगे पाटील जे आहेत ते मध्ये प्रत्येविषयी किंवा तुमच्याविषयी कधी ते बोलत नाही, डायरेक्ट भुजबळ साहेबांवरच बोलतात। त्यांची माझी काही दुश्मनी नाहीये, त्यांच्या मागे सगळ्या येवलेचा हात आहे। जरांगेची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही, त्यामुळे जरांगे आमच्यावर इथून पुढे आम्ही त्याच्यावर कितीही बोललो, जरांगे बोलू शकत नाही। त्यामुळे जरांगे हा विषय, जरांगे निवड तमाशातला बत्ताशा आहे आणि काही बोलून पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून त्या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिला पाहिजे। त्या जरांगे नावाच्या माणसामुळे शिव्याचं राज्य महाराष्ट्र राज्याचं ओळखलं जाईल। आता काय पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आपण आमरण उपोषणाला सुरुवात करता आहे, मागच्या वेळेस देखील आपण आमरण उपोषण केलं, आता पुढची भूमिका काय असणार आणि कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढचं उपोषण सुरू राहणार आहे, काय निर्णायक भूमिका असणार आहे? ही बघा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा आश्वासन दिलं होतं की ज्या राज्यामध्ये 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत जे प्रमाणपत्र वाटप झाले हे आम्ही यासाठी काय लावून ते रद्द करू आणि ज्यांनी दिलेत आणि ज्यांनी घेतलेत चुकीचे असतील अशावर आम्ही कारवाई करू। त्यामध्ये सुद्धा कुठेही आम्हाला त्यांनी कुठं चौकशी केलेली आढळली नाही आणि आता जर कुठं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची पुन्हा भाषा बाहेर येत असेल, हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जर भाषा पुन्हा बोलत असतील आणि मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांच्या हैदराबाद गॅजेटला आम्ही सकारात्मक आहोत अशा जर कुठं भाषा बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आमचं आरक्षण वाचवण्यासाठी, आमचे हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जर जशास तसं उत्तरच कळत असेल तर उपोषणाचं उत्तर उपोषणानेच आम्ही देत आहोत। त्यामुळे मागेही दिलं आणि आता सुद्धा आम्ही जोपर्यंत राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष वेधत नाही, दखल घेत नाही